नमस्कार. कविता झूम इनच्या या भागात तुमचं स्वागत. आपल्याला जर छंदबद्ध कविता लिहायची असेल तर त्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अभ्यास करावा लागतो याबद्दलची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर कविता झूम इनचे या आधीचे एपिसोड्स नक्की बघा. या एपिसोडमध्ये मात्र आपण मुळात जी छंदबद्ध कविता लिहिलेली असते ती वाचायची कशी याबद्दल माहिती घेणार आहोत. छंदबद्ध कविता आपल्याला तालात वाचता यावी यासाठी आपल्याला मात्रा म्हणजेच बीट कळणं आवश्यक आहे. छंदबद्ध कवितेचं उदाहरण म्हणून आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक घेऊया. कविता तालात वाचायची म्हणजे आपल्याला सोबत बीट्स घ्यायला पाहिजेत. ते बीट्स मिळावेत म्हणून मी आता एक मेट्रोनोम ऑन करतो, म्हणजे त्याच्या सोबतीने आपल्याला ती ओळ म्हणून बघता येईल. ऐकू येतंय? 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता करायचं हे की कविता वाचत असताना ऱ्हस्व अक्षर असलं की ते एकाच बीट पुरतं मोजायचं म्हणायचं, आणि दीर्घ अक्षर असेल तर ते 2 बीट्स इतक्या लांबीपर्यंत म्हणत राहायचं आणि त्यानंतरच पुढचं अक्षर म्हणायचं. 1 2 3 4 5 1 2 3. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे आपण काय केलं, गणाधीश हा शब्द म्हणताना त्या शब्दातला ग आणि शेवटचं अक्षर श ही ऱ्हस्व अक्षर आहेत आणि ना आणि धी ही दीर्घ अक्षर आहेत. तर म्हणताना आपण त्यांना बीट्स कसे मोजले? ग ना आ धी ई श अशा पद्धतीने मोजत गेल्यामुळे ती ओळ तालबद्ध ऐकू आली. आणखी एक उदाहरण बघूया. माझी कवितेची ओळ आहे, ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. आता ही ओळ खरं तर छंदबद्ध आहे, पण मी ती तशा पद्धतीने वाचली नाही, त्यामुळे ती छंदबद्ध आहे असं वाटलं नाही. तर आता ती ओळ छंदबद्ध कशी वाचायची त्यासाठी पुन्हा एकदा आपण मेट्रोनोम घेऊया. ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. आता ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता अशी छंदबद्ध ती ओळ म्हणता यावी म्हणून हा बीट्सचा अभ्यास आणि बीट्सचं नॉलेज आपल्याला घेणं फार महत्वाचं आहे. तर आजच्या भागात एवढंच. गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची, त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.